इथेच बाईट घे. साईनगरमध्ये पाणी नव्हतं तेव्हा तो मोर्चा काढला होता, पण त्याआधी मला वाटतं गेले 2 महिने पूर्वी पाठपुरावा चालू आहे सततचा, की पावसामध्ये इथल्या लोकांची काय कंडिशन होणार आहे, काय परिस्थिती होणार आहे, ही इथल्या सर्व स्थानिक लोकांनी याची कल्पना होती आणि त्याबद्दल त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केलेले होते. एमएमआरडीला सुद्धा कळवलं होतं, महानगरपालिकेला सुद्धा कळवलं होतं की पावसाळ्यात त्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागेल. आज 2 दिवस झाले पाऊस पडतोय. मला वाटतं जर पाऊस थांबला नाही तर त्यांच्या घरात पण पाणी जायला चालू झालं आतापर्यंत. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर मला वाटतं इथे काही लोकांनी चाळी खाली करून गेलेले सुद्धा आहेत. तर हीच परिस्थिती इथे मला वाटतं इथे 2,500च्या वर रूम आहेत, त्या सर्वांवर अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. काय अपेक्षित आहे? पाऊस आलेला आहे आणि जेणेकरून लोकांना असं काय केलं सरकारने की जेणेकरून दिलासा मिळू शकेल? अपेक्षा तर खूप आहेत आणि अपेक्षा कधीच पूर्ण झाल्या नाहीत आणि अपेक्षेचा फक्त दरवेळी भंगच झालाय. एमएमआरडी महापालिकेवर ढकलते, महापालिका एमएमआरडीवर ढकलते. एमएमआरडीचं म्हणणं आहे की हे पाणी आम्ही आमच्या डकमध्ये सोडणार नाही. महापालिका म्हणते तुम्हाला गटर जो रिंग रोडचा रस्ता चालू आहे आता त्यामध्ये त्यांनी गटर ही या साईडला पाणी जाण्यासाठी काही वाट ठेवलीच नाही, त्यामुळे सर्व पाणी हे रिटर्न येते यांच्या इथे. याचं जबाबदार प्रशासन आहे, कारण आम्हाला माहिती होतं हे पाणी भरणार आहे, कारण की ड्रेनेजचं जे पाणी आहे तेच जात नव्हतं आऊट नसल्यामुळे. आणि त्यासाठी आम्ही 2 महिन्यापूर्वी प्रशासनाला कळवलं होतं, पत्रव्यवहार केला होता, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अशीच परिस्थिती कायम राहील तर साईनगरची नेमकी भूमिका काय असणार आहे? साईनगर पूर्णपणे पाण्यात बुडून जाईल आणि काही लोकांनी तर इथून रूम खाली करून भाड्याने जाऊन बाहेर राहत आहेत. तर पाण्याचा प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा पण प्रश्न आहे आणि आता या पुराचा पाण्याचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे. काय नाव आपलं? मी साईनगरचा अध्यक्ष हरेश सुखदेव म्हात्रे. रजनी कदम बोलते. मी साईनगरची रहिवासी आहे. आम्ही गेले 12-13 वर्ष पाणी, ड्रेनेजचं लिकेज आणि रस्ता पण आम्हाला नीट नाहीये, की कोण आजारी पडलं, वृद्ध महिला आजारी पडल्या, कोणी गरोदर बायका त्यांची डेट आली जवळ, तर त्यांना जायला सुद्धा रस्ता इथे नाहीये आणि पाणी जवळजवळ कमरेपर्यंत इथे भरतंय. ड्रेनेजचं पाणी त्याच पाण्यात येते, जायचं कसं? आणि आम्हाला त्यासाठी पिण्याचं पाणी त्यातच मिक्स होतंय, तेच पाणी आम्हाला मिळते. आम्ही प्यायचं काय आणि जायचं कसं दवाखान्यात जायचं वगैरे झालं तर? आमच्या ह्या मूलभूत गरजा पण आम्हाला मिळत नसतील तर आम्ही कोणाला बोलायचं आणि कोणाला सांगायचं? आम्ही पाण्यासाठीही आता मध्ये मोर्चा काढला होता, त्याचं अजून आम्हाला काही सुद्धा उत्तर नाहीये. शाळेत जाताना काय त्रास होतो मुलांना? कशा प्रकारे तुम्ही नेता मुलांना? डोंगरावर पाणी आहे इथे आणि जाताना भरपूर प्रॉब्लेम होतो पोरांना नेताना. बाहेर तर रिक्षा नाहीये, रिक्षातून जाताना पण प्रॉब्लेम आहे, कारण रिक्षावाले नाही बोलतात सर पोरांना न्यायला. एवढं पाणी आहे, खड्डे पडलेत रस्त्याला, हे ते सगळं सांगतात. काय नाव तुमचं? मृणाली घाणेकर. बोलल्या